नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरात मम्मी यूट्यूब चॅनल। झालं असं पटकन आवरलं मी पटापटा, लवकर पप्पा चालले होते तिकडे आपल्या ऑफिसकडे। सोनाराचं दुकान आहे। आता 11 वाजता फायरिंग झाली। आता मला फोन आला तिकडनं आणि पोलीसच्या गाड्या पण इकडनं भरपूर गेल्या। मी पाहिल्या, म्हटलं काय झालं काय माहिती बाई, फोन करावा तिकडे विचारावा। तर एक दोघांना भाडोत्र्याला फोन केला तर त्यांनी सांगितलं की मॅडम इधर उसका गोल्ड का दुकान है, उस पे फायरिंग हुआ है। बरं झालं त्यानं गोळी वाचवली। 11 वाजता पाहिलं का, तुम्हाला दाखवते कुठे फायरिंग झाली ते। चला मी निघते आता लवकरच, चला तुम्हाला दाखवते रस्ता। पोलीसच्या गाड्या काय इथं पोलीसच्या गाड्या उभ्या तिथंच झालं वाटतं, इथंच झालंय ना, इथेच झालं। इथंच बसले होते, इथं बसले लगेच चल जाऊ बाई माणसं हा ना बाई, आता माझ्याकडे जरा आमच्याकडे चला ना ऑफिसला, चला ऑफिसला। सोनाराचं पूर्ण वाचला, सोनार खूप याच्यातून वाचला। चला का तुमचं काय खबर, एवढी गर्दी, बापरे बापरे। बंदूक खालीच पडली त्यांची, 2 फायरिंग केल्या पण त्या माणसानं दोन्ही गाड्या गोळ्या चुकवल्या। इतका माणूस डेअरिंग बाज म्हणायचा बापरे, दुकानवाला अर्ध्या वयाचा, पण ते नवीन पोरं होते म्हणून त्यांची फायरिंग चुकली। त्यांच्या जर फायरिंग असं बंदूक बी पडली, त्या हे केली, एकटा सोनार त्यांनी त्यांच्याशी झटापट केली, म्हणजे खायचं काम आहे का? बंदूक पाहूनच एखादा घाबरला असतं नाही। एका जणांनी गाडी धरली ना म्हणून ते बंदूक हे केल्या गेली, म्हणलं एका जणानं गाडी हे केली, पूर्ण पोलिसात पूर्ण बंदूक बी पडली। आणि पहिल्याने तो बसले तिथे किती टाइम, सगळं हे केलं त्यांनी, म्हणजे बघितलं काय चाललंय काय नाही, मग आतमध्ये घुसले। अर्धा 1 तास बसले दुकानात, CCTV कॅमेऱ्यामध्ये आले। मी तेवढे माझा किट्टू किती घाबरला माहितीये का, किट्टू बोलतो आई एवढ्या पोलीसच्या गाड्या तिकडे ऑफिसकडे कशा चालल्यात, ऑफिसकडे एवढ्या गाड्या कशा चालल्यात? मी म्हटलं बघते विचारून तिकडे काय चाललंय, तर बघते तर बाप रे बाप, काय करावं आणि कसं करावं काहीच कळत नाही आजकाल, कशावरच भरोसा नाही राहिला। 20-22 वर्षाची पोरं आणि गाडी घेऊन पळाले बी। एक जणाने अडवायचे प्रयत्न केले पण किती गोळ्या होत्या बंदूकमध्ये काय माहिती, तुम्हाला दाखवलंय मी। त्याच्यामध्ये बंदूक ठेवली पोलिसांनी, खालीच ठेवली, अजून हात नाही लावला, कपडा टाकलाय। किती टेन्शन झालं बापरे, काय ना, पण तो वाचला, त्याने 2 गोळ्या चुकवल्या त्या माणसाने, अख्खे लोक बघायला। पण आता गोळी पाहिल्यावर, बंदूक पाहिल्यावर कोणी पण घाबरणारच ना, पूर्ण घाबरलेत। साठून नाही, चांगल्या फायरिंग दुकानाची आरपार झालंय, पण तो चुकवत गेला गोळ्या दोन्ही पण। चला मी आता ऑफिस पर्यंत पोहोचले, इथं जवळ झाले ऑफिसच्या, आपल्या रूमच्या बाजूलाच। चला म्हटलं आता पोहोचले मी, किती टेन्शन झालंय मला, खूप टेन्शन झालंय। उधर फायरिंग हुआ है, जाओ ना। बापरे सुना है, आ जाओ, काम करने के लिए आ गए हम लोग, आओ सुनने के लिए आ गए अभी सगळे काम। चला मैं वो पानी भरना था, पानी भरने के लिए टाकी लो, वो पानी पीछे कर लगा किया ना, हिम्मत से एकदम किया ना, तो फायरिंग किया, इधर धुआं निकल गया, जो हाथ पकड़ के हाथ टूट गए। बघा मॅडमला पाणी मारायला लावलं, आता फटाफट पाणी मार, चांगलं मार जरा, खाली 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 जरा खाली,
खाली कर, पाईप खाली कर. खाली कर ना, वर नाही उडवायचं. तुझ्या अंगावर उडवल. जाऊन आली लेबर नाही आलं, सगळे घाबरले लोक. लेबर नाही आलं ना. तू आहे ना लेबर आता. आलं खूप घाबरले, आज लय टेन्शन झालंय. रस्ता पण नाही जायला आता, तिकडनं जावं लागेल. आमच्या बोरला ना एवढं पाणी असतं ना, नेहमी पाणी असतं. कधीच आमच्या बोरचं पाणी पूर्ण पाणी दिलं नाही, अख्खं पाणी. पण कधी पूर्ण उन्हाळ्यात पण नाही. 10-15 रूमला माझ्या पाणी. परत दुसऱ्यांना ज्याचं काही पाणी आटलं की मी पाणी देत पाणी आपल्याला उन्हाळ्याचं राहतं आपल्याकडे. हा, एकदम फास्ट पाणी असतं आपली. पाण्याचं पुण्य असतं अगं. मग तेच ना, आपण देतो ना, आपल्याला हे नाही ना कारण द्यायचं पाणी आपलं नशीब आहे उलटं देण्याचं पाणी. लोक पहिले पाण्या पोह्या पानपोळ्या कशी पानपोह्या माहिती घाबरू लागले. कशाला घ्यायचं ते असं म्हणतो. एवढं घाबरायचं, लपलप पळायला. मी म्हटलं घ्या कॅमेरा पकडा. तुम्हाला जर रिपोर्टर बनवलं असतं मग काय केलं असतं. रिपोर्टर म्हणजे आणि ती बंदूक अशी झाकून ठेवली आहे टेबल खाली. पिस्तल काय केलं माहिती. त्याला जाऊन हातात घ्यायचं होतं ना बंदुकीला. म्हणलं तुमच्यावर नावाला असतं. काय पप्पाच्याच वयाचा माणूस आहे तो. घाबरला का, त्याला 2 गोळ्या चुकवल्या. मग त्याने 2 गोळ्या चुकवल्या. पण तो नारळवाला लय रस्त्याचा गाड्यावरचा नारळ घेतला आणि डायरेक्ट बंदुकीलाच मारलं. दुसरी गोळी मारायची, बंदूकच खाली पडली. आणि ते उचलायला गेला, परत एक डोक्यात मारलं. नारळवाल्याने. हा, नारळवाले पोरगे होते. अरे चांगले पोर होते. कट्टा असते ना, कट्टा आहे मी घेतले त्याच्यामध्ये. आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आहेत कसे पळत आहेत बघा. ते पण मी 1-2 घेतलेत. आणि अजून त्या माणसाशी बोलत होते, पण जास्त पोलीस आहेत तिथं, लय पोलीस आहेत. म्हणून आम्ही पण लवकरच आलो, कारण की सगळं बंद झालं तिकडचं. आणि 2 पोरं होते, 22-23 वर्षाचे असतात. लय जोरात नाही पडलं, नारळ लागलं त्याला जोरात. त्या म्हाताऱ्या एका माणसाने फक्त एका पोराने नारळवाल्यानं त्याचा जीव वाचवला. नाही तर 2 तर हे केलं, फायर केलं. काय चोरी केली का त्याची? चोरी करून दिली नाही त्याने. काही ना काही फेकत मारत गेला तो माणूस. त्याने हारबीत नाही नेलं का सोनाराची? नाही काहीच नाही नेलं. चोरी करून दिली नाही त्याने. एक गोळी घेतली, हात लावायला की त्या गोळी मारायचा की तो काही फेकून मारायचा. तो नारळ घेतला असा मारला हातावर. नाही, नारळवाल्यांतर नंतर पाहिले 2 गोळ्याचा आवाज आल्यावर. मग त्याला काही दिसत नाही, तर गाड्यावरचा नारळ धरलं, बंदुकीच मारलं डायरेक्ट. तर ते हे झालं. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आहे सगळं. 2-3 क्लिप मी जॉईन करते तुम्हाला. आणि सगळं कसं बंदूक बघा जागीच ठेवली, अजून तिचं हे नाही केलं, म्हणजे उचलली इथंच आहे. आता उचलली नाही, जाताना टेबल खालीच होती. आणि आपला रोजचा टायमिंग तोच असतो. रोजचा टायमिंग मला थांबवलं. आज मी पप्पाला थांबवलं. रोज आमचा 10-10:30चा टायमिंग असतोय. आज आम्ही 11ला गेलो, तिथं 10:30ला झालोय ती घटना. आणि नारळ पाणी आम्ही तिथे पितो. पप्पा तर पोलिसाला पाणी उड्या पळालेला. म्हटलं आवाज धरा ना थोडस घ्या क्लिप. नाही बाई, तिथे काही आपल्याला डोक्याला ताण नकोच तो आपल्याला माहिती. आधीच आपल्याला भीती वाटते. कसं माहिती का, आपल्या मग असं राड चालू होता पहिला. आपण काय केलं होतं फायरिंग आपलं काय त्याच्यामुळे म्हटलं नको बाबा आपण काय बापरे. तर तुम्हाला मी क्लिप जॉईन करते. सर्व कसे पळाले ते पण जॉईन करते, बघा तुम्ही. आणि खरंच खूप घाबरले सगळे लोक, एवढे घाबरलेत ना. दिवसा 10:30च्या टायमिंगला पहिल्याने येऊन बसले, अर्धा तास बसले पुढच्या समोरच्या दुकानामध्ये. 2 पोरं तोंडाला गेंडाला बांधून, कोणाला वाटलं असं असेच बसले, कोणालाच काय नाही. नंतर मग एका मागे घुसले. मग त्याला बोलले की ते सगळं घेऊ दे. तो घेऊ दे ना. त्याला पहिल्याने मारले वाटते 2-3 फटके. नंतर मग फायर केली त्याला. पण बाजूच्या आहे ना, आपण फायरिंग करल्यावर सगळ्या गोळीला घाबरतात ना. सगळे पटापट घरायला लपले. रोड आहे तो सगळा चालताना येताना. तरी पण एका नारळवाल्याने सगळ्यात. कुठं पळाले आता? कुठं पळाले? समशम घाटकडे तिकडं. सीसीटीव्ही मध्ये आलेत ना, बघ तुला दाखवतो त्याच्यामध्ये. आणि आपण क्लिप बी जॉईन करू.
तर चला आता आम्ही हा ब्लॉग इथे चेंज करून आम्ही लवकर आलो पप्पाला लवकर आलो हा लवकर आलो आज नाही तर संध्याकाळचीच असतो आम्ही संध्याकाळी येतो पण आम्ही लवकरच आलो तर आम्ही हा ब्लॉग इथे चेंज करतो लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या खरंच खरंच